हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ईश्वरी घुगे। आज आहे सुट्टीचा दिवस, तर मी बनवते भोपळ्याचे थालीपीठ। इतर दिवशी त्यांना पोळी भाजी तेच खाऊन कंटाळा आलेला असतो। मग सुट्टीच्या दिवशी त्यांचा हट्ट असतो की काहीतरी वेगळं बनावं, तरी वेगळं खायला मिळावं। म्हणून आज मी सुट्टीच्या दिवशी बनवते स्पेशल असं भोपळ्याचे थालीपीठ। तर चला बघूया रेसिपी। सर्वात प्रथम मी इथं मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। तव्यावर भाजलेल्या खमंग अशा हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथं बनवून घेतलेला आहे। थालीपीठ बनवण्यासाठी आपण भोपळा वापरणार आहे। तर भोपळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर तो कट करून घ्यायचा। कट करून घेतल्यानंतर तो आपल्याला खिसणीने बारीक असा खिसून घ्यायचा आहे। जो की आपण थालीपीठासाठी वापरणार आहे तो छान असा खिसून घ्यायचा। खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्वारीचं 1 वाटी पीठ टाकायचं, त्यानंतर गव्हाचं 1 वाटी पीठ टाकायचं आणि त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद, मीठ, त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, ओवा आणि जिरे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते यामध्ये मिक्स करायचं। त्यामुळे जिरे आणि ओव्यामुळे टेस्ट खूप छान येते थालीपीठाला। त्यानंतर कोथिंबीर चिरून यामध्ये टाकायचं आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। कणिक मळतो त्याप्रमाणे हे पण मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला एक सुती कापड लागणार आहे। ते सुती कापड घ्यायचं, ते ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी, तेलाचा हात लावून घ्यायचा। सुती कापडावरलं तेल लावल्यामुळं काय होतं की ते धपाट थालीपीठ आपलं त्या कापडाला जास्त चिटकून राहत नाही, त्यामुळे थोडंसं तेल लावायचं। आपण बघतो काही भागामध्ये आता थालीपीठ म्हणतात, परंतु बऱ्याच भागामध्ये याला धपाटं देखील म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये। इथं आपलं एक थालीपीठ बनवून झालेलं आहे। तर आता ते आपण तवा पण गरम झालेला आहे, तव्यावरती तेल टाकूया थोडंसं आणि त्यानंतर हे थालीपीठ तव्यावरती टाकून छान असं भाजून घेऊया। तव्यावर टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण ते कापड चिटकून राहू नये यासाठी वरती थोडंसं प्रेस करायचं आणि कापड वरून ओढून काढायचं। त्यानंतर दोन्ही साईडनी थोडंसं तेल सोडून, कडेने तेल सोडून दोन्ही साईडनी छान असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। हे भोपळ्याचे थालीपीठ चवीला खूप छान लागतात, टेस्टी होतात खूप। नक्कीच ट्राय करा एकदा तुम्ही। आपण जे नॉर्मल थालीपीठ बनवतो त्यामध्ये फक्त भोपळा वापरायचा एक्स्ट्रा खिसून, खूप छान होतात आणि लहान मुलं देखील खूप आवडीनं खातील। एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरी। इथं माझा थालीपीठ भाजून झालेलं आहे, दोन्ही साईडने छान असं खरपूस ते भाजून घेतलेलं आहे मी। आणि ठेचा आणि दह्यासोबत एक नंबर टेस्ट लागते थालीपीठाची। या आजकालच्या मुलांना बाहेरचं खायचं म्हटलं की खूप आवडतं आणि घरचं म्हटलं की नको वाटतं त्यांना। पालेभाज्या वगैरे तर खायला खूपच काकून करतात, त्यामुळे मग आपण वेगवेगळ्या पालेभाज्या यामध्ये वापरू शकतो। तसेच आपण बीट देखील मुलांना खायला नको वाटतं डायरेक्ट, परंतु बीटचं आपण जर थालीपीठ, पराठे किंवा मग बीटचा छान गोड स्वीट असा हलवासुद्धा बनवू शकतो आणि तो मुलांना देऊ शकतो। त्यामुळे मुलांना पौष्टिकही खायला मिळतं, घरचंही ताजं खायला मिळतं आणि मुलं खुशही होतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक शेअर करा। हे ठेचा आणि हे दही, चला खाऊया। हे मी पण खाऊ। वाव, खूप छान आहे।